नगरी मध्ये सुरू होते एक महत्त्वपूर्ण मॅच. एका बाजूला खारबाव तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते टेंबिवली. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा मनगटाच्या साह्याने मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न, एक धाव घेतली आणि दुसऱ्याही धावेचा प्रयत्न अतिशय चपळतेने 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांनी धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. सुरुवात तर चांगली झाली. आत्मविश्वास केवळ मोठ्या फटक्याच्या मोहात न पडता हळूवार पद्धतीने बॉलला ऑन साईडला ढकललं. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या फलंदाज करण यांच्या माध्यमातून. या वेळेला बिग करण्याचा प्रयत्न आणि बॉल थोडासा कट देखील करण्याचा प्रयत्न होता प्रतीक यांचा, परंतु एक धाव या ठिकाणी घेतली जाते. धावसंख्या 3 वर जाताना पाहायला मिळेल. आज उधाण येताना पाहायला मिळत आहे या ठिकाणी क्रिकेट प्रेमाला. भिवंडीकरांच्या भिवंडीला क्रिकेटचा जो दर्जा आहे तो एक वेगळाच आहे आणि म्हणूनच भिवंडीच्या क्रिकेटला देखील संपूर्ण टेनिस क्रिकेट जगतामध्ये एक मानाचं पान आहे. या वेळेला फाईन लेगच्या दिशेने अप्रतिम फटका मारला जातोय. बॉलला पाठवलं सीमारेषा पार. येतोय मोठा प्रहार प्रणयच्या बॅटमधून. मोठा स्ट्रोक या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. प्रणय यांच्या बॅटमधून मोठा षटकार येताना पाहायला मिळाला. फाईन लेगची दिशा सिलेक्ट केली प्रतीक. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाजाची दांडी 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 गोल. षटकार आल्यानंतर रिव्हर्स खेळण्याचा मोह काही आवरला नाही फलंदाजांना, पण तेच प्रतीकने हेरलं. षटकार तर आलाय आणि आता मात्र बाद करण्याची संधी आहे. फलंदाजाला यॉर्कर टाकला आणि त्रिफळा चित केलं फलंदाजांना. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय येताना पाहायला मिळतील. अक्षय अक्षय पाटील. आणि यावेळेला देखील स्टंपच्या समोर सापडले. माघारी परतावं लागेल फलंदाज अक्षय यांना LBWच्या स्वरूपात. रिव्हर्स खेळण्याच्या प्रयत्नात त्रिफळाचित केलं गेलं. तदनंतर पुन्हा एक वेगवान चेंडू पाहायला मिळाला. शरीराचा वेध घेताना पाहायला मिळाला. स्टंपच्या समोर फलंदाज सापडले. LBWच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळाले. आणि धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी आहे ती 9. आणि पहिलं षटक सुरू असताना
आणि हॅट्रिकची संधी मागील मॅच मध्ये 5 विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला म्हणजे प्रतीक यांना जे आहे टेंबोली सुपरस्टार त्यांना मात्र हॅट्रिकची संधी देखील उपलब्ध आहे. आणि रन आउटच्या स्वरूपात या ठिकाणी आणखीन एक विकेट पाहायला मिळते. बॅक टू बॅक तिसरी विकेट. वतारी यांच्या जोडीला वेदांत पाटील मैदानाच्या आतमध्ये येताना पाहिला मिळतात. पडझड थांबवावी लागेल. 3 विकेट तर गेलेल्या आहेत. करण आहेत. वेदांत पाटील आणि करण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये परागही माघारी परतलेले आहेत. तर आता डाव सावरावा लागेल. या परिस्थितीमधून आपल्या टीमच्या बाजूने कामगिरी करावी लागेल. 9 धावा धावफलकावर आहेत. 3 ओव्हर अजूनही बाकी आहेत. कारभाव मागे एकामागोमाग एक धक्के या ठिकाणी पाहायला मिळाले, परंतु या धक्क्यातून सावरावं लागेल. टेंबिवलीला उत्तर द्यावे लागेल आपल्या बॅटने कारभावकरांना. यावेळेला बिग हिट, एक ताकदवर फटका. पाहूया कॅच होणार का, परंतु नाही. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. प्रयत्न चांगले होते परंतु षटकार. तर मोठा प्रहार या ठिकाणी केला गेला. विध्वंस थांबवणं नक्कीच या ठिकाणी जाणाऱ्या विकेट थांबवणं गरजेचं होतं. त्यासाठी जर पाहिलं तर मोठा फटका येताना पाहायला मिळतोय. करण यांच्या बॅट मधून. नावातच रन आहे, रन नाही करणार तर काय करणार. करण यांच्या बॅट मधून आलेला फटका सन्मानजनक स्थितीच्या दिशेने तर घेऊन चाललाय. विकेट थांबवणं हे देखील आव्हान आहे. 15 धावा, 3 बाद 15 धावा धावफलकावर पाहायला मिळतात खारबाव टीमच्या. संघर्ष ग्रामीण क्रिकेटचा गावागावात मात्र चर्चा याच स्पर्धांची होताना पाहायला मिळते. आपल्या गावातील कोणता खेळाडू कशा प्रकारे खेळतो, कोणत्या गावाच्या विरुद्ध आपण पराभूत झालो किंवा जिंकलो, याच्याही चर्चा गावागावात, नाक्या नाक्यावर, वाड्या वस्त्यांवर देखील होताना पाहायला मिळते. फुल टॉस बॉल गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. पॉइंटच्या दिशेने मार्गस्थ होतोय सीमारेषेच्या पलीकडे. 4-4-4 चौकार. एकोणीस धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. एक मोठा फटका आला, षटकार, तदनंतर चौकार. या षटकाची सुरुवात जर पाहिली तर सोहमने केली आहे, परंतु 2 बॉलवर 10 रन त्यांनी दिलेले आहेत. आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणने केलाय. गावासाठीची झुंज मैदानाच्या आतमध्ये देताना त्यांना आपण पाहतोय. धावसंख्या जर पाहिली तर 19 वर आहे. पुन्हा एकदा बॉलिंगसाठी सोहम. यावेळेला पुन्हा बिग हिट पाहायला मिळतोय. प्रॉपर टायमिंग, सीमारेषेच्या पलीकडे हवाई सफर, हवाई हल्ला, खारबावचा षटकार.
टेंबोली चला विलंब करायचा नाहीये. टेंबोलीला विचार करायला लावणारी फलंदाजी या ठिकाणी करणच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. षटकार चौकार षटकार ही आतषबाजी या ठिकाणी सुरू झालीये. काय बॅटिंग केली जाते, धुमाकूळ घातला जातोय या ठिकाणी फलंदाजांचा वर्चस्व पाहायला मिळते. फलंदाजांचं एक दोन लॉंग ऑफच्या दिशेने मात्र षटकार खेळले गेले. तदनंतर जर पाहिलं पॉइंटला एक चौकाराही खेळला गेला तर नाणेफेकीचा कौल करण्यासाठी खानिवली आणि टेमघर या दोन्ही टेमघर पाडा आणि खानिवली या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण त्वरित मुख्य मंचाकडे यायचं आहे. यावेळेला फाईन लेगच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि आणखीन एक बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. चार चौकार. च्या विरुद्ध केवळ षटकार चौकारांची भाषा बोलली जाते. षटकार चौकार षटकार चौकार आणि मारणारा फलंदाज एकच आहे, नाव आहे करण. करण पाटील खारबाव. यावेळेला लोअर फुल टॉस त्याला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलं. तिकडे एक धाव आणि एका धावेने धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 30 वरी धावसंख्या जाताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकात जी पडझड झाली ती मात्र थांबवली. नुसती थांबवली नाही तर धावसंख्येला देखील उसळी देण्याचं काम या ठिकाणी करण पाटील यांच्या माध्यमातून केलं गेलं. तर सोमसाठी हे षटक काही चांगलं राहिलं नाही आतापर्यंत तरी, कारण ज्या पद्धतीने धावा त्यांनी 21 आतापर्यंत खर्च केलेले आहेत, परंतु कमबॅक तेही करू शकतात. फुलटॉस त्याला खेळलं समोरच्या दिशेने आणि सोहमचं होत आहे कमबॅक. षटकाच्या उत्तरार्धात मिळालंय यश, विकेट. चौथी विकेट माघारी परताना पाहिला मी ते करण मैदानाच्या आतमध्ये जरूर आहेत, परंतु परेश यांच्या हातात तिसरं षटक दिलंय आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे सूरज. सूरज पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतायत. पहिल्या षटकात जर पाहिले तर धावसंख्या 9 वर थांबली होती. दुसऱ्या षटकात जर पाहिले तर 30 पुढे जाते. 30 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर झाल्या त्या मात्र खारबाव टीमच्या. चढ उतार तर क्रिकेटच्या खेळात आपण नेहमीच पाहतो, तेच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकात ही मॅच टेंबोली टीमच्या बाजूने गेली होती तर दुसऱ्या षटकात खारबावच्या बाजूने गेलेत, कारण तर रन आले आहेत. पहिल्या षटकात 3 विकेट आल्या, दुसऱ्या षटकात 1 विकेट आली. टेनिस बॉल क्रिकेटचा संघर्ष आज पाहायला मिळतोय दापोडे गावामध्ये. ओव्हर फुल टॉस त्याला खेळलं समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येण्याच्या अगोदर त्यांच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या पलीकडे. बिग 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 सिक्सर. एक मोठं आव्हान उभं करायचं या इराद्याने पाहिला मिळत आहे ते म्हणजे खारबावकर. दोन्ही फलंदाज जर पाहिलं तर धिप्पाड देहयष्टी आणि लांबच लांब षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असणारे हे खेळाडू बाहुबली ताकदीचे आणि त्यांच्याकडून तेच पद्धतीची बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सूरज पाटील एका बाजूला तर करण पाटील दुसऱ्या बाजूला. सूरज एक मोठा स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून येताना पाहिला मिळाला. खातच षटकाराने नक्कीच उघडलेला आहे सूरज. आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न. यावेळेला मिड विकेटचे क्षेत्र गॅप मध्ये बॉल जाईल आणि सीमारेषेच्या पलीकडे देखील चौकार.
धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी पुढे जाताना पाहायला मिळते 4 धावांनी आणि 40 धावा बघता बघता 40 वर पोहोचली ही धावसंख्या. पडझड थांबवली आणि आक्रमण केली गेली. सूरज व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात अतिरिक्तच्या रूपात रन मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली. तर पाहूया यानंतर कशा प्रकारची कामगिरी केली जाते. समोर जर पाहिलं तर दोन्ही धडाकेबाज फलंदाज आहेत आणि परेश कशा प्रकारची गोलंदाजी करतायत त्यांच्या विरुद्ध. यावेळेला ब्लॉक परफेक्ट ब्लॉक टाकण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता परंतु निकामी केलं गोलंदाजाने. पुन्हा एकदा ब्लॉक करण्याचा प्रयत्न. 2 आक्रमण तर झाली परंतु तदनंतर पहा काय कमबॅक केलंय. लेग बाईटच्या स्वरूपातील एक धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळेल परंतु दोन्ही बॉल अगदी ब्लॉक मध्ये टाकण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्यात टाकण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून राहिला. एक ठराविक टप्पा त्याने मनात सिलेक्ट केला आणि त्याच ठिकाणी बॉल टाकण्याचा प्रयत्न त्यांचा यशस्वी देखील होताना पाहायला मिळतोय. ओहो, आणखीन एक जबरदस्त लांब 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 लचक षटकार. करण हो, यावेळेला व्हेरिएशन केलं गेलं. 3 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने टाकले परंतु 3 बॉल सीमारेषेच्या पलीकडेच गेलेत. बोलणार तर षटकार चौकारांची भाषा बोलणार हेच या ठिकाणी ठरवलंय आणि अजूनही जर पाहिलं तर 1 ओव्हर बाकी आहे. येणाऱ्या ओव्हरमध्ये किती रन होतात पाहिजे. 48 वर बघता बघता धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. काळ बदलला, क्रिकेट बदललं आणि त्याचबरोबर खेळण्याची पद्धतही बदलली. पूर्वी जर पाहिलं तर बॅट्समन एक प्रॉपर स्टान्स घेऊन उभं राहून बॅटिंग करायचा परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये सातत्याने स्टान्स बदलणं, गोलंदाजाला संभ्रमात टाकणं हे फलंदाजाकडून पाहायला मिळतं. परंतु ही परिस्थिती आपल्या बाजूने करण्यात गोलंदाज देखील अलीकडे यशस्वी होतात. बॅट्समन जसा स्टान बदलतो त्याला फॉलो करण्याचं काम बॉलर देखील करतात. 48 धावा धावफलकावर आहेत. 3 षटकांची समाप्ती झाली आहे. वीर तानाजी स्पोर्ट्स दापोडेची एक मानाची क्रीडा स्पर्धा भिवंडीच्या क्रिकेटमधील सुरुवातीची स्पर्धा म्हणून देखील या स्पर्धेकडे पाहिलं जाईल. एक गाव एक मंडळ, वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे ही वैशिष्ट्य आहे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर कबड्डी असो वा क्रिकेट मात्र या गावाचा नेहमीच वर्चस्व राहिलाय. आज देखील जर पाहिलं तर भिवंडीतील मानाच्या संघांमध्ये या संघाचं आवर्जून नाव घेतलं जातं आणि आज आयोजकाच्या भूमिकेत देखील आपण वीर तानाजी स्पोर्ट्स दापोडेला पाहतोय आणि त्याचमुळे की काय चारी बाजूने क्रिकेटमय वातावरण देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मैदानाच्या आतमध्ये 4 विकेट माघारी परतलेल्या आहेत खारबावच्या परंतु सलामीवीर करण पाटील आणि त्याच्या जोडीला धडाकेबाज सूरज पाटील
या दोन्ही पाटलांनी पाटीलकी गाजवण्याचं काम सध्याच्या घडीला तरी केलंय, परंतु एक ओव्हर अजूनही बाकी आहे आणि पाहूया शेवटची ओव्हर मोनिश पाटील यांच्याकडे सोपवली आहे, परंतु दोन धडाकेबाज फलंदाज त्यांना रोखण्याचं आव्हान मोनिश यांच्यावर नक्कीच असणार आहे. अतिशय सुंदर मैदान पाहायला मिळत आहे, तेवढीच चांगली खेळपट्टी देखील पाहायला मिळते आणि तेवढंच चांगलं आयोजन नियोजन देखील. नक्कीच सिमेंट कॉन्क्रीटची ही पिच आहे, त्यामुळे फलंदाजांसाठी नंदनवन असेल, परंतु अचूकता दाखवली तर गोलंदाज देखील काही करू शकतात आणि ते अगोदरच्या ओव्हरमध्ये 2 ब्लॉकमध्ये बॉल टाकल्यानंतर पाहायला देखील मिळालं. मोनिश या वेळेला लोअर फुल टॉस त्याला भिरकावून देण्यामध्ये यशस्वी झाले आणि आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळाला. या ठिकाणी फलंदाज बाहुबली सूरज खेळण्यात यशस्वी झाले. बाहुबली सूरज पाटील यांचा धडाका, यांची आक्रमकता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. लांबवर बॉल मात्र पाठवण्यात यशस्वी होत आहेत. एकदा का बॅटला बॉल लागला की सीमारेषेच्या पलीकडे जातोय, अशा प्रकारची कामगिरी त्यांनी केली आहे. आतापर्यंत 4 चेंडू खेळलेत आणि त्यापैकी 3 सीमारेषेच्या पलीकडे. चौपन्न धावा धावफलकावर आहेत. शेवटची ओव्हर सुरू असताना खारबाव यावेळेला मात्र ऑप्शनच्या बाहेर टप्पा, तिकडनं थोडंसं बॉलला वळवलं, गती कमी केली, बॉल फिरला, फलंदाजही फिरले, परंतु बॉल यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळेल. जर मोठा फटका नाही आला तर टेंबोलीसाठी ती चांगली गोष्ट आहे, परंतु खारबावकर देखील रन बनवण्याचा प्रयत्न करतील. 54. यावेळेला उसळ थोडासा टप्प्याचा फाईन लेगच्या दिशेने मात्र मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. दोन्ही संघनायकांना विनंती आहे आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. खानिवली आणि टिमघरपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन नाणेफेकीचा कौल करण्यासाठी इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीचा कौल होईल याची नोंद घ्यायची आहे. धावफलक जर पाहिला तर 55 धावांवर धावफलक जाताना पाहायला मिळेल. एका बाजूला सलामीवीर करण पाटील यांनी डाव सावरला, धडाकेबाज बॅटिंग दाखवली आणि दुसऱ्या बाजूला 29 धावांवर बॅटिंग करतायत आणि दुसऱ्या बाजूला सिक्सर किंग सूरज पाटील आल्यानंतर खारबावची ताकद देखील त्यांनी दाखवून दिली. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाहीये, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक सुंदर कॅच त्या ठिकाणी पकडली गेली. कुमार त्या ठिकाणी होते. करण पाटील खूप चांगली खेळी त्यांच्या माध्यमातून सजवली गेली, परंतु 29 धावा आपल्या टीमसाठी करून माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. एक सन्मानजनक स्थितीमध्ये आपल्या टीमला आणतायत. सिद्धार्थ येत आहेत नवीन फलंदाज, परंतु हेही विसरून चालणार नाहीये. धडाकेबाज बाहुबली सूरज पाटील खारबावचे बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आहेत, ज्यांच्याकडे क्षमता आहे लांबच लांब षटकार मारण्याची, परंतु मोनिश त्यांना रोखण्यासाठी सज्ज असतील. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या रूपात ते क्रिकेटचे दर्दी भिवंडीकर. यावेळेला पहा थोडीशी गती कमी केली होती, परंतु हवाई सफर कॅच पकडण्याचा प्रयत्न सफल ठरतोय. दुसरी धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि दुसरी धाव देखील केली जाते पूर्ण.
एकाच बॉलवर पहा किती घडामोडी घडल्या. बॉल चांगला होता, परंतु ताकद एवढी आहे की अगदी सीमारेषेपर्यंत गेला. असं वाटत होतं सीमारेषेच्या बाहेर जाईल, परंतु आतमध्ये कॅच पकडण्याचा प्रयत्न, कॅच हातातून सुटली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि रनआउटचा देखील या ठिकाणी प्रयत्न झाला, परंतु तो ठरला असफल. आणि 2 धावा नक्कीच या ठिकाणी मिळतील. धावसंख्या जाताना पाहायला मिळेल ती म्हणजे 58 धावा. सूरज पाटीलचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीची त्यांनी बॅटिंग केली आहे. आक्रमकता दाखवताना पाहायला मिळाले, थोडेसे उशिरा आलेत, परंतु 19 धावा आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत आहेत. खारबाव फुलटॉस, त्याला खेळण्याचा प्रयत्न नक्कीच काव कॉर्नरच्या दिशेने झालाय. फिल्डिंग मात्र त्या ठिकाणी नो बॉल देखील पंच या ठिकाणी घोषित करतायत. दुसरी धाव देखील घेतली गेली आणि हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. आणि बघता बघता धावसंख्या पुढे जात असताना 61 वर जाताना पाहायला मिळेल, कारण 2 धावा धावून काढलेल्या, 1 धाव नोची. आणि पाहूया महागडं षटक काहीसं येताना पाहायला मिळतं. हेही 61 वर धावसंख्या. तर स्ट्राईकवर पुन्हा एकदा आसुसलेली आहे त्यांची बॅट एखादा मोठा फटका मारण्यासाठी. षटकार चौकारांची भाषा त्यांची बॅट बोलते, परंतु मोनिश यांच्याकडे देखील त्यांना थांबवण्याची क्षमता आहे. परंतु पाहूया, हा बॉल खूप निर्णायक असेल. एक मोठा फटका मारण्याची संधी असेल सूरज पाटील यांना मोनिश यांच्या विरुद्ध. यावेळी समोर खारबाव टीमने ठेवलंय. तर टॉस साठी टेमघरपाडा आणि खानिवली. कबीर स्पोर्ट्स खानिवली आणि दुसऱ्या बाजूला जय दुर्गा बी टेमघर पाडा यांच्यातील टॉस या ठिकाणी आता आपल्याला होताना पाहायला मिळेल. यानंतरची पूर्ण मॅच असेल. विजयासाठी धावांचं लक्ष जर पाहिलं तर 63 आहे. उमेश पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. टेमघरपाडा आणि खानिवली यांच्यामधील एक प्रमुख लढत आपल्याला पाहायला मिळेल. टॉस कोणी जिंकलाय? टेमघरपाडा आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर खानिवली टीमला मात्र आमंत्रित केलं जाईल. फलंदाजाला रीड करण्यासाठी थोडा त्रास होतो. त्याच्या या शैलीचा उपयोग होईल का या डावामध्ये, की द बेस्ट ओपनर ऑफ भिवंडी मिस्टर प्रतीक पहिल्या सामन्यामध्ये अयशस्वी ठरला होता. आणि या मोक्याच्या घडीला जेव्हा टेंबिवली संघाला प्रतीक पाटीलची गरज आहे, ती गरज पूर्ण करतोय का, या देखील प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या डावामध्ये पाहायला मिळेल. प्रतीकची साथ देतोय हर्षद पाटील, ज्याने हर्षद पाटील देखील चांगली सुरुवात गेल्या मॅच मध्ये करून दिली होती. तो देखील दुर्दैवीरित्या बाद झाला होता, पण त्यानंतर कुमारने आणि वीरेशने डावाला आकार देण्याचं काम केलं. आणि ह्या महत्वाचं आहे, एक खेळाडू जर अयशस्वी ठरला तर त्याला बॅकअप देण्यासाठी तुमच्या संघामध्ये अतिरिक्त खेळाडू किंवा दुसरा पर्याय असायला हवा. आता या पहिल्या डावामध्ये पाहिलं तर आपण बाद झाला तो म्हणजे प्रणय, पण मात्र करणने
आणि सूरज पाटीलने बाहुबली फलंदाजी करत 62 धावा जोडल्या आणि 63 धावांचं एक तगडं अवाढव्य असं आव्हान ठेवलंय जय हनुमान टेंबिवली संघासमोर. चला मॅच ऑन ठेवायची आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. ऑफ साइडला 5 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या आतमध्ये. फ्लाय स्लिप आहे, पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, बीड ऑफ. ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट स्क्वेअर लेग. 30 या सर्कलच्या बाहेर लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नर क्षेत्ररक्षक हळूहळू मिड विकेट रिजन मध्ये जातोय. या रणनीतीचा उपयोग होईल का पाहूया. दुसरा डाव सुरू होतोय. पहिला बॉल ऋषभ काटे टू प्रतीक पाटील. चुकतोय. पुन्हा एकदा मागे यावं लागेल. पंचांना मात्र डेड बॉलची खूण करण्याची संधी मिळते. 63चं आव्हान आहे. 16च्या धावगतीने खेळावं लागेल. पहिली 2 षटकं निर्णय ठरवू शकतील की कुठला संघ वरचढ आहे किंवा विजयाच्या समीप आहे. पहिली 2 षटकं महत्वाची असतील दोन्ही संघांसाठी. स्ट्राईकवर प्रतीक. हाफ ट्रॅकर आहे. पुल केला बॉलला. वंडरफुल, ब्युटिफुल अँड सक्सेसफुल सिक्सर. रिप्ले मध्ये पाहू शकता आपण किती मोठा षटकार मिड विकेट रिजन मध्ये तुम्ही पाहिलाय. तो म्हणजे प्रतीकच्या बॅट मधून. आणि हम भी किसी से कम नहीं असंच उत्तर ऋषभ काटेला प्रतीक पाटील देतोय. आता पाहूया ऋषभ काटेकडून उत्तर येतंय का. आ देखे जरा कितने किसमे कितना एकदम. पहिला बॉल 6 धावा. यावेळेस कव्हरच्या डोक्यावरून खेळायचा होता. उलट दिशेने झेल स्वीकारण्याचा प्रयास होता. डीप कव्हर रिजन मध्ये 2 क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी होती. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचते. ज्या आस्किंग रेटने खेळायचं आहे त्याच आस्किंग रेटने खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय. गरमागरम मॅच. ऑनलाईन प्रेक्षक मात्र जेवणाचं ताट हातात घेऊन या स्पर्धेचा आनंद घेत असतील. जेवढं जेवण त्यांचं गरम आहे तितकीच गरमागरम मॅच ही होईल एवढं नक्की. धावसंख्या 8. ऋषभ काटे टू प्रतीक. यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिजन निवडलाय. 1 बाउन्स घेऊन हा बॉल जातोय सीमारेषा पलीकडे. 1 2 3 4 धावांसाठी चौकार. पॉवरफुल फलंदाजी या ठिकाणी प्रतीक पाटील. पंच देखील निर्देश देत आहेत की तुम्हाला वेळ जास्त घेऊ नका जेणेकरून मॅच ही व्यवस्थित कंप्लीट होईल. धावसंख्या झाली आहे बिनबाद 12. जय हनुमान टेंबिवली. यावेळेस स्ट्रेट ड्राइव्ह स्ट्रेट डाऊन द ग्राउंड स्टँड अँड डिलिव्हर टुवर्ड्स कॉमेंट्री बॉक्स फॉर मॅक्सिमम सिक्सर. आताचं क्रिकेट एवढं डेव्हलप झालंय ना की भाकीत तर वर्तवू शकतच नाहीये की कुठला संघ वरचढ आहे कुठला संघ जिंकू शकेल. जोपर्यंत शेवटचा बॉल डिलिव्हर केला जात नाही तोपर्यंत मात्र भाकीत वर्तवणं सुद्धा कधी कधी चुकीचं ठरते. दरम्यान धावसंख्या झालेली आहे ते म्हणजेच बिनबाद 18. बॉल फेकून झालेत ऋषभ काटेचे 4. 2 ऑपॉर्च्युनिटीज अजूनही शिल्लक आहे. ऋषभ काटे राईट आर्म वर द विकेट. यावेळेस उजवेष्टीच्या बाहेर बॉल आहे. टर्न करायचा होता बॉलला पण मात्र वळणावर कंट्रोल लावता ऋषभ काटेचा आणि त्यामुळेच उजवेष्टीच्या बाहेरून बॉल ट्रॅव्हल केला जातोय. पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलची खूण. एका धावेची वाढ. धावसंख्या 19. जय हनुमान टेंबिवली. पहिलं पॉवर प्लेचे षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र पॉवरफुल फलंदाजी प्रतीक पाटील टेंबिवलीची. मी म्हणालो होतो की वन ऑफ द बेस्ट ओपनर बॅट्समन इन भिवंडी आहे प्रतीक पाटील आणि ते मात्र खूप चांगलं मूर्तिमंत उदाहरण. यावेळेस विनंती करतोय प्रणय पाटील अँड कंपनी. पंचांच्या माध्यमातून निर्देश दिले जात आहेत की प्लीज तुम्ही यष्टीरक्षक आहात. यष्टीरक्षक करून तुम्ही या ठिकाणी या. महेंद्र पाटील देखील एक ग्रेट कंपेनर आहेत. एक्सपिरियन्स कंपेनर जे संघ मालक सुद्धा आहेत साई स्पोर्ट्स खारबाव संघाचे. ते देखील तुम्हाला गलीमध्ये थर्डमॅन रिजन मध्ये शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये पाहू शकताय. तर एक काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये 2 संघांच्या दरम्यान.
यावेळेस जबरदस्त स्क्वॅड ड्राईव्ह बॉल जातोय वन बॉल सीमारेषा पार डीप कव्हर सीमारेषाच्या पलीकडे मिळतोय दर्जेदार दमदार चौकार. वाजवतोय आणि आमच्या आवाजाची काळजी देखील अप्पू डीजे घेत आहेत. तर मजबूत गोलंदाजावर हा कुठेतरी अत्याचार केला जातोय प्रतीकच्या माध्यमातून. कारण साई स्पोर्ट्स खारबाव संघाचा पाठीचा कणा आहे तो ऋषभ काटे आणि तो पाठीचा कणा मोडीत काढण्याचं काम प्रतीक पाटील त्याच्या फलंदाजीच्या माध्यमातून करतायत. बघा क्रिकेटमध्ये उत्तर द्यायचं तर कसं बॅटच्या माध्यमातून किंवा तुमच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आणि फलंदाजीच्या माध्यमातून सडेतोड उत्तर दिलं जातंय. प्रतीक पाटील कडून धावसंख्या बिनबाद 23 धावा शेवटचा बॉल पहिल्या षटकातला. ऋषभ खाटे राईट आर्म ओव्हर. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट झाले बॅलन्स केला बॉडीला आणि बॉलला उडवलंय वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी दर्जेदार एक मूर्तिमंत उदाहरण. या ठिकाणी आक्रमक फलंदाज कसा असायला हवा प्रतीक पाटीलच्या स्वरूपात असायला होता. मी तो चौकार. धावसंख्या एका षटकाच्या समाप्ती नंतर झाली आहे बिनबाद 27 धावा. घेऊया एक छोटी विश्रांती देऊया आमच्या अप्पू डीजेला संधी. गौरव पाटील यांचा देखील आवाज तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. आता 18 बॉल 36 धावांची गरज. सामना कुठे होता आसुरेट काय होता त्याची तमा न बाळगता बेधुंद फलंदाजी. या ठिकाणी जय हनुमान टेंबोली संघाचे 2 फलंदाज नाही तर फक्त एकच फलंदाज करतोय. त्याने मात्र थांबला संघासाठी योगदान दिलंय. एकूण 26 धावांचं दर्जेदार खेळ. हा खेळ असायला पाहिजे. दबावामध्ये प्रतिस्पर्धी संघ कुठल्या दर्जाचा आहे प्रतिस्पर्धी संघाची गोलंदाजी कशी आहे त्याची तमा न बाळगता बेधुंद फलंदाजी प्रतीक पाटीलची. आता मात्र कुठेतरी दडपण आलेलं आहे साई स्पोर्ट्स खारबाव संघावर. 63 धावा एक चांगली धावसंख्या बनवली होती. बाहुबली सूरज पाटीलने त्याला साथ दिली होती. करण पाटीलने दोघांनी मात्र गावांचा पाऊस पाडला मैदानाच्या आतमध्ये. पण आता मात्र कुठेतरी गोलंदाजीमध्ये कमतरता जाणवते. गोलंदाजीचा ऑप्शन चुकीचा वापरलाय तर नाही. ऋषभ काटे एक उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज आहे पण आता प्रतीक पाटीलला चला फास्ट द्या प्लीज. आयोजकांच्या वतीने सूचना येते ऑरेल्स तुम्हाला पेनल्टी दिली जाऊ शकेल. बघा आयोजकांच्या माध्यमातून वारंवार सूचना येतात त्या मनावर घ्या नाहीतर मोक्याच्या क्षणाला पेनल्टीच्या मुळे तुमचा संघ पराभूत होऊ शकतो. चार सामने आम्हाला अजून खेळवायचे. बघा महत्वाच्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतोय. चला प्लीज प्लीज प्लीज. नवीन गोलंदाजी मार्कवर येतोय अक्षय पाटील. अक्षय पाटील देखील एक महत्वपूर्ण गोलंदाज राहिलेला आहे आणि बॅकअप देण्याचं काम करावं लागेल. ऋषभ काटेच्या षटकामध्ये ज्या धावा झालेल्या आहेत त्याला गतिरोधक कावण्याचं काम तसेच अंकुश लावण्याचं काम अक्षयला करावं लागणार आहे. पाहूया अक्षयचं हे दुसरं षटक खारबाव संघासाठी किती मदतीचं ठरते. स्ट्राईकवर बॅट्समन आहे तो म्हणजे मिस्टर हर्षद पाटील. यस येस पंचांकडून देखील ऑफिशियल वॉर्निंग आलेली आहे. टाइम 3 षटकासाठी 15 मिनिटं. आता बघा वारंवार आता ही सूचना केली जाणार नाही. आम्ही आता टायमर लावलेला आहे स्टॉपवॉच लावलाय 15 मिनिटांचं. हो 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 यावेळेस मात्र खूप चांगल्या पद्धतीने बॉलला स्लॅश केलं जातं. स्वीपर कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल दण 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 करत प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी जातोय. हा मिळतोय चौकार. चला प्रभुदास नाईक फॅम टीम जयदुर्गा बी टेमघरपाडा कॅप्टनने यायचंय तसेच खानिवली टीमच्या कॅप्टनने आयोजकांची भेट घ्यायची प्लीज मॅच सुरू होण्याच्या अगोदर. अक्षय लेफ्ट आर्म ओव्हर. चांगला बॉल होता फसलाय जाळ्यामध्ये अडकलाय. बॉलच होता बॉल खाली येतोय आणि झेल कंप्लीट होतोय आणि जे काम करायचं होतं ते काम करतोय. पहिला विकेट डाऊन होतोय जय हनुमान टेंबोली संघाचा.
विरेशला आता मात्र कुठेतरी पदोन्नती मिळालेली आहे. तिसऱ्या क्रमांकावर विरेश आला, कारण गेल्या मॅच मध्ये विरेशनेच कुठेतरी विजय मिळवून दिला होता. महेंद्र पाटील देखील आपण पाहू शकता मिडॉनला आहेत, ते देखील लक्ष ठेवून आहेत. आमचा संघ जिंकेल कशा पद्धतीने मला गोलंदाजी यूज करायचा हा देखील वारंवार लक्ष देऊन आहेत. तसं मुकेश नांदुरकर हे मात्र मैदानाच्या बाहेर आहेत आणि ते मात्र कुठेतरी विचार करतात की टेंबिवली संघ जिंकेल कसा. दोन्ही संघांचे एक्सपिरियन्स कंपेनर आहेत या ठिकाणी. पाहूया कुठल्या संघाचा विजय या सामन्यामध्ये होतोय. गोलंदाजी मार्कवर होतोय. तयार गोलंदाज अक्षय, स्ट्राईकवर बॅट्समन असेल प्रतीक पाटील. रिव्हर्स आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने कनेक्शन, प्रॉपर एक्झिक्युशन आणि खूप चांगलं शॉट सिलेक्शन. बॉल जातोय पॉइंटच्या सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. ची वाढ धावसंख्या झालेली आहे 35 धावा. 35 रन्स ऑन बोर्ड. आव्हान मात्र खूप चांगल्या पद्धतीने पेललेलं आहे, ते म्हणजे जय हनुमान टेंबिवली संघाने. अक्षय याने मात्र एक विकेट मिळवलाय जरूर, पण त्यानंतर मात्र कुठेतरी ते सातत्याने राखता आला नाहीये. 28 धावांची गरज अजूनही आहे आणि जिंकण्यासाठी बॉल आहेत 15 बॉल 28 ची गरज आहे. अक्षयला अजूनच डॉट बॉलचा शोध घ्यावा लागेल. स्ट्राईकवर बॅट्समन प्रतीक मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. यावेळेस फटका चुकला, क्षेत्ररक्षक येतोय. चुकीला माफी नाही. विकेट डाऊन. दुसरा मोहरा मिळतोय तो म्हणजे अक्षयला. जबरदस्त गोलंदाजी आणि कमबॅक मिळतोय साई स्पोर्ट्स कारभार. क्या बात आहे, जबरदस्त कमबॅक. बघा यामुळे भिवंडी क्रिकेट ओळखलं जाते. कधीच सहजासहजी प्रतिस्पर्धी संघाला विजय मिळू देत नाही. आणि आता मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून ऋषभ काटे हा लीड बॉलर जरी अपयशी ठरला तरी देखील बॅकअप देण्याचं काम या ठिकाणी अक्षय करतोय. आणि महत्वपूर्ण 2 फलंदाज स्टार्टिंग ऑर्डर प्रतीक आणि हर्षदला परत पाठवतोय. आणि आता फ्रेश बॅट्समन इन होतोय आदित्य भोईर. अजूनही अल्ताफला मागे ठेवलंय. काहीतरी वेगवेगळ्या रणनीती असतात की कुठल्या वेळी कुठला फलंदाज यूज करायचा, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. जरी 4 षटकांचं मर्यादित क्रिकेट असलं तरी देखील कुठल्या षटकामध्ये कुठला फलंदाज जायला हवा हा अभ्यास देखील महत्वाचा आहे. चला अक्षय जास्त वेळ घेऊ नका प्लीज, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. रिक्वेस्ट करतो दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा आमच्याकडून. चांगला खेळ करणारा संघच जिंकणार आहे यात मात्र शंका नाही, पण मात्र तुम्ही वेळ कमी घ्या. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 35 धावा. 35 रन्स ऑन बोर्ड. स्टील 28 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 14 बॉल्स. 14 बॉल मध्ये 28 धावांची गरज. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर. ओहो क्या बात आहे, जबरदस्त कमबॅक अक्षय करतोय. खोळवण टप्प्याला चेंडू होता, उजव्या बाहेर ठेवला. वाईट यॉर्करचा खूप चांगला यूज या ठिकाणी करतोय अक्षय. आणि आता मात्र 13 बॉल मध्ये 28 धावांची गरज. एक मोठी स्पर्धा आहे, हंगामातली पहिली स्पर्धा आहे, लाख मोलाची स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेमध्ये आम्हाला कुठल्या संघांना पेनलाइज करायचं नाही, त्यामुळे सहकार्याची अपेक्षा आम्ही प्रत्येक संघांकडून ठेवून आहोत. तर प्लीज 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 नम्र विनंती, कमी वेळ घ्या. 13 बॉल 28 धावांची गरज. अक्षय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो हो हो, पुन्हा एकदा यॉर्कर लाईन. जबरदस्त गोलंदाजी. 2 पायांच्या मधून गॅप काढून बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. यशस्वी दुसऱ्या षटकाची समाप्ती होते आणि अक्षयचं कौतुक करावं तितकं कमी. 2 फलंदाज बाद केलेत, एक इकॉनॉमिकल षटक हाताळलंय आणि पुन्हा एकदा सामन्यामध्ये परत घेऊन आलाय साई स्पोर्ट्स कारभार संघाला. आता इक्वेशन काय आहे? 12 बॉल मध्ये 28 धावांची गरज. 12 बॉल 28. चला महेंद्र पाटील आणि कंपनी प्लीज वेळ घेऊन, आम्हाला वेळ घेऊ नका प्लीज. लगेच बॉल करा. पाणी पाठवतो प्लीज, पण तुम्ही बाकी सर्व क्षेत्ररक्षक आपापली जागा घ्या प्लीज. वेळ कमी. यानंतर आम्हाला 4 सामने कंप्लीट करायचे. आम्ही नम्र विनंती करतोय. चला अतिरिक्त खेळाडू जो असेल साई स्पोर्ट्स कारभारचं पाणी आतमध्ये घेऊन जा. ज्या खेळाडूला पाण्याची गरज आहे त्यांना पाणी पिऊन लगेच मैदानाच्या बाहेर या. 12 बॉल 28 ची गरज आहे.
12 बॉल 28-14चा आस्किंग रेट आपण पाहतायत. सरपंच उपसरपंच चषक 2021 हे दैदिप्यमान आयोजन भिवंडी क्रिकेट असोसिएशनची ही पहिली टुर्नामेंट आणि मात्र प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करणारी टुर्नामेंट मध्ये ओळखली जाते. 2 संघ म्हणजेच का पहिल्या दिवशी जे हनुमान पोगाव संघ पुढे आला होता, त्यानंतर कालच्या दिवसामध्ये डबल ए स्पोर्ट्स गोरसई बी संघ पुढे आला होता. सकाळी सेमीफायनल झाली आणि डबल ए गोरसई बी स्पोर्ट्स हा संघ फायनल मध्ये पोहोचलेला आहे. आजच्या दिवसापासून एक संघ पुढे येईल, उद्याच्या दिवसातून एक संघ पुढे येईल, त्यामध्ये सेमीफायनल होईल आणि त्यातला जो संघ जिंकेल तो 2 हात करेल डबल ए स्पोर्ट्स गोरसई बी संघाशी. चला, प्रभुदास नाईक फॅम टीम, जयदुर्गा बी टेमघरपाडा आणि खानिवली टीमच्या कॅप्टननी आयोजकाची भेट घ्यायच्या. सामना सुरू होण्याच्या अगोदर ही मीटिंग कंपल्सरी आहे. चला, मॅच ऑन करायचे आहे. दोन्ही संघाला मनपूर्वक शुभेच्छा. बॉलर कोण यूज केला जाईल, कुठला बॉलर यूज केला जाईल हे देखील एक महत्वपूर्ण गणित असते प्रत्येक कर्णधारासमोर. म्हणायचं झालं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 11 बॉलर असतात आणि 11 फलंदाज असतात, पण मात्र योग्य तो गोलंदाज आणि योग्य तो फलंदाज यूज करणं ही निर्णय क्षमता कर्णधाराकडे असायला हवी. आणि आता गोलंदाज यूज केला जातोय मिस्टर सूरज, ज्याने शेवटच्या षटक हाताळलं होतं पहिल्या सामन्यामध्ये. आता मात्र सूरजकडे तशी कामगिरी करण्याची अपेक्षा ठेवायला हवी, कारण आता ज्याने गेल्या मॅच मध्ये विजय मिळवून दिला होता तो विरेश तुम्हाला स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय आणि आदित्य नॉन स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळतोय. पाहूया विरेश कडून त्याची कामगिरी होते का. कॅप्टन आहे आणि कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. स्ट्राईकला आदित्य आहे, नॉन स्ट्राईकला विरेश आहे. आदित्य जो कॅप्टन आहे, जो पाहूया त्याच्या माध्यमातून कशी लीडिंग होते. जय हनुमान टेंबोली संघाची 12 बॉल 28 धावांची गरज. तिसऱ्या षटकातला पहिला बॉल, फुल टॉस, एक्स्ट्रा कव्हर रिजन निवडलंय. 1 बॉल्स घेऊन बॉल सीमारेषा ओलांडतोय. दर्जेदार फटकेबाजी तिसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवर चौकार. शॉट सिलेक्शन किती चांगलं आहे. ड्राईव्ह केलाय बॉलला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक थोडासा वाईट ठेवला होता, पण त्याला हुलकावून देऊन बॉल सीमारेषा ओलांडतोय. हे लक्ष महत्वाचं आहे. क्षेत्ररक्षकांचा आढावा घेऊन फटकेबाजी करणं कधीही योग्य, जेणेकरून तुम्हाला 4 किंवा 6 मिळतील. आणि आता मात्र त्या क्षेत्ररक्षकांचा आढावा घेऊन खूप चांगली फलंदाजी आदित्यची होते. पहिल्या बॉलवर चौकार मिळतोय. 24 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 11. 11 बॉल्स 24 रन्स रिक्वायर्ड टू विन. कंपल्सरी चेस. सूरज पाटील गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय आदित्यसाठी. पुन्हा एकदा चांगली ड्राईव्ह, चांगली ऑफ ड्राईव्ह या क्षेत्ररक्षक आहे. त्या ठिकाणी थोडंसं फंबल झालंय आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला माहिती आहे आउटफील्ड मध्ये जर थोडं फंबल झालं तर त्याचा फायदा फलंदाज उचलत असतात. एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये परावर्तित केलं जाते. 2 धावांची वाढ. धावसंख्या झाले ते म्हणजे 41 धावा. जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे 22ची आणि बॉल शिल्लक आहेत ते म्हणजे 10. 10 बॉल 22. सामना क्रुशियल मोमेंट मध्ये होतोय. पुन्हा एकदा सूरज पाटील आदित्यसाठी. यावेळेस बॅकफुटला जाऊन पूल करायचा होता. बॅटच्या टोला बॉल लागतोय. काऊ कॉर्नर रिजन मधून डीप मधून क्षेत्ररक्षक येईपर्यंत दुसऱ्या धावाचा कॉल आहे. धोकादायक करू शकेल. धावशिकची संधी आहे. पंचांकडे अपील केलं गेलं पण सुरक्षितरित्या आदित्य आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय. 2 धावांची वाढ होते. धावसंख्या झाले ती म्हणजेच 43 धावा. जिंकण्यासाठी 9 बॉल 20ची गरज. चला, जवळ येऊ नका. मी विनंती करतो, जवळ येऊ नका. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आम्ही देतोय, तुम्हाला आम्ही चेअर करतोय, पण तुम्ही जवळ येऊ नका प्लीज. सीमारेषेच्या क्षेत्ररक्षकांनी तर येऊच नका, कारण तुमचं डिस्टन्स कव्हर करेपर्यंत 1 ते 1.5 मिनिट निघून जाईल. अजून आम्हाला 4 सामने खेळवायचे आणि तुम्हाला माहितीच आहे दडपण काय असते. जेव्हा तुमच्या गावामध्ये की टुर्नामेंट असतात तेव्हा सर्वांना समान न्याय तुम्ही देखील देता, तशीच अपेक्षा आम्ही देखील ठेवून आहोत. 9 बॉल 20ची गरज आहे. सूरज पाटील चांगला फाईट बॅक देते. तितकीच चांगली खेळी या ठिकाणी आदित्यची होते. 4 मिळत नाहीयेत पण मात्र 2 मिळत आहेत आणि त्या माध्यमातून धावा पुढे जात आहेत. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. खूप चांगला स्टॉप आहे. वा 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 वा. काऊ कॉर्नर रिजन मध्ये खूप चांगला स्टॉप त्या ठिकाणी अक्षय पाटीलने केलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षक आपल्या संघासाठी 3 वाचवलेत
आपल्या संघासाठी 3 वाचवल्यात. या 1-1, 2-2, 3-3 धावा वाचवणं शेवटच्या क्षणामध्ये खूप महत्वाचं असते आणि अक्षयने मात्र आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले 44 धावा. 19 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 8 बॉल 19. एक बॉल नंतर मात्र दडपण वाढत चाललंय. एक बॉल नंतर रोमांच वाढत चाललाय. एक बॉल नंतर चुरस वाढत चाललंय. एक बॉल नंतर मात्र विजयाच्या आशा कोणाच्या संघाच्या पल्लवीत होत आहेत हे देखील उत्तर जवळ समीप येत चाललंय. स्ट्राईकवर बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतोय मिस्टर विरेश. धावसंख्या झालेली आहे 44 धावा. सूरज पाटील राईट आर्म वर द विकेट. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने बॉटमहँडचा वापर केलाय. काउ कॉर्नर रिजन मध्ये अक्षयचा पाठलाग करतोय बॉल. वारंवार त्याच दिशेने बॉल जातोय. फटके देखील त्याच दिशेने लगावले जात आहेत. एका धावेची वाढ. धावसंख्या 45 गरज आहे अजूनही 18 धावांची. बॉल शिल्लक आहे 7 बॉल 18. भूपेश काय सांगाल कोण जिंकेल? अजित सांगा कोण जिंकेल? कोणच सांगू शकत नाही कोण जिंकणार आहे कारण आता मात्र कुठेतरी शेवटच्या घटकेपर्यंत सामना जाणार आहे. दोन्ही एक्सपिरियन्स कंपेनर त्या पण मुकेश देखील आपल्या या ठिकाणी आहेत. महेंद्र देखील या ठिकाणी आहेत. दोघांना आपला संघ जिंकावं असं वाटतंय पण मात्र क्रिकेट जिंकेल. डायलॉग आपला आता फिक्स आहे की कोणी जिंकू द्या पण क्रिकेट जिंकणार आहे. यावेळेस पुन्हा त्या बॅकफुटला जाऊन पुल करायचा निर्धार व्यक्त केला गेला होता. इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये आणि त्याच संधीचा फायदा उचलत वाऱ्याच्या वेगाने 2 धावा कंप्लीट केल्यात. तिसऱ्या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या 47 झालेली आहे. जिंकण्यासाठी आता गरज आहे ती म्हणजेच 6 बॉल 16 धावांची. काय 1 शॉट ठीक आहे. 6 बॉल 17 धावांची गरज आहे. 6 बॉल 17 रन्स रिक्वायर्ड टू विन. चला प्लीज शेवटचं षटक आहे. पुन्हा एकदा तीच नंबर विनंती जवळ येऊ नका. नवीन बॉलर पाठवा जेणेकरून मॅच ऑन होईल. चला पुन्हा शेवटचा पुकार असेल. प्रभुदास नाईक फॅम टीम जयदुर्गा बी कॅप्टनने यायचं आणि खानिवलीचे कॅप्टनने आयोजकांची भेट घ्यायची प्लीज. झालं खानिवलीचे येऊन गेले तर प्रभुदास नाईक फॅम टीम जयदुर्गा बी टेमगरपाडा प्लीज कॅप्टनने यायचं. रिक्वेस्ट आहे. ज्या नियम आहेत त्या नियमानुसार तुम्हाला भेट घ्यायचं चर्चा करायची त्यानंतर मॅच ऑन होईल. त्याशिवाय मॅच ऑन होणार नाही. शेवटचा बॉलर कोण? शेवटचा बॉलर कोण? कुठला बॉलर आहे जो संघाला विजय मिळवून देईल? कुठला बॉलर आहे ज्या या महत्वपूर्ण लढतीमध्ये आपल्या संघाला जिंकवेल, आपल्या गावाचं नाव रोशन करेल, आपल्या गावाला प्रतिष्ठा कमवून देईल? तो गोलंदाज ठरतोय मिस्टर नितेश. चला प्लीज प्लीज लवकर 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 प्लीज घाई करा. पाण्याची व्यवस्था करायला हवी कारण आता उष्णतेचा प्रभाव हळूहळू वाढत चाललेला आहे. आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये मात्र पाणी भरपूर आहे आयोजकांच्या वतीने पण मैदानाच्या आतमध्ये पाणी गेला पाहिजे. पण पाणी पिण्याचा पण वेळ असते. तुम्ही 5-5, 10-10 मिनिटांमध्ये पाणी मागू नका. जर तुम्ही खरंच थकला असाल. सूरज थकलाय ना? येस. चला 6 बॉल मध्ये गरज आहे ती म्हणजेच चला फास्ट करा प्लीज. रिक्वेस्ट महेंद्र पाटील अँड कंपनी प्लीज रिक्वेस्ट करतोय. साई स्पोर्ट्स खारबाव कॅप्टन बघा आयोजकांच्या वतीने या सूचना येत आहेत. तुम्ही प्लीज अंडर एस्टिमेट करू नका. आयोजकांना भाग पाडू नका. तुम्ही एका क्रुशियल मोमेंट मध्ये आहात. आम्हाला असं वाटतं की दोन्ही संघापैकी एक संघ जिंकणारच आहे. जो प्रामाणिक खेळ करेल चांगला खेळ करेल तो जिंकणार आहेच आहे. पण मात्र पराभूत झाल्यानंतर देखील खूप काही शिकून जाल तुम्ही या मैदानावर. नवीन गोलंदाज नितेश होते. स्ट्राईकवर बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतो मिस्टर आदित्य. नॉन स्ट्राईकला बॅट्समन असेल विरेश. स्ट्राईकला माफ करा स्ट्राईकला विरेश आहे आणि नॉन स्ट्राईकला आदित्य आहे. गोलंदाजी मार्कवर नितेश. इनफिल्डच्या आतमध्ये 3 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला आणि 1 क्षेत्ररक्षक ऑन साईडला. शॉर्ट फाईन लेगला. आता मात्र क्षेत्ररक्षक कुठे हलवलं जाते. पॉईंटच्या क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डमॅनला घेतला जातोय. पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे. कव्हरला क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या आतमध्ये. ऑन साईडला 30 या सर्कलच्या बाहेर 4 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला 2. यावेळेस खूप चांगली स्क्वेअर ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. स्वीपर कव्हर रिजन मध्ये बॉल मात्र सहजासहजी निघून जाते सीमारेषा पार. 4थ्या षटकाच्या पहिल्या बॉलवर खूप चांगला चौकार. मध्ये जी रंगत आहे ना ती चालू ठेवा. प्रेक्षक मात्र मनमुराद आनंद लुटतात या सरपंच उपसरपंच चषकाचा. त्याची मजा कमी करू नका. 5 बॉल मध्ये आता गरज आहे ती म्हणजे 13 धावाची. 5 बॉल 13 रन्स रिक्वायर्ड टू विन आणि कंपल्सरी चेस या 13 धावा.
कुठल्याही सिच्युएशन मध्ये जय हनुमान टेंबुली संघाला कंप्लीट करावे लागतील. स्ट्राईकवर बॅट्समन तुम्ही पाहू शकताय मिस्टर आदित्य, त्याने मात्र खूप चांगला चौकार, विरेशने खूप चांगला चौकार प्राप्त केलेला आहे. पुढचा बॉल, यावेळेस ब्लॉक होल डिलिव्हरी होती पण त्याला मात्र खूप चांगला न्याय दिला जातोय. बॉलला मात्र खेळून काढलाय वाईड ऑफ लॉंगर रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक चुकते आणि चुकलेल्या क्षेत्ररक्षकाचा फायदा होतोय. जय हनुमान टेंबुली संघाला बॅक टू बॅक दुसरा चौकार. तरच मात्र गोलंदाजाचा आत्मविश्वास नेहमीच वाढत असतो. चांगला बॉल होता, चांगला बॉलला चांगला न्याय दिला होता, ऑन ड्राईव्ह केलं बॉलला, पण त्या ठिकाणी सूरज पाटील यांचं शरीराचं संतुलन बिघडलं आणि संघाला नुकसान झालं 3 धावांचं. आता गरज आहे 4 बॉल मध्ये 9 धावांची. मॅच इज स्टिल ऑन. आजच्या सर्व मॅचेस भूपेश जबरदस्त झाले, शेवटच्या बॉल पर्यंत पोहोचतात. हे महत्वाचं आहे, क्रिकेट जिंकणार आहे एवढं नक्की आहे. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. 4 बॉल 9 धावांची गरज. स्ट्राईकवर बॅट्समन विरेश 2 दर्जेदार चौकार खेचून या सामन्यामध्ये आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रामाणिक प्रयत्न बॅट्समन विरेशचा. यावेळेस फटका चांगला आहे, लॉंग ऑफ सीमा रेषा पार. 6 धावांसाठी मिळतोय योग्य त्यावेळी योग्य तो षटकार. खूप महत्वाचं आहे. या पुढच्या बॉलवर डॉट बॉल किंवा डब्ल्यू यायलाच हवा, तरच मात्र कुठेतरी खारबाव संघ कुठेतरी प्रयत्न करताना दिसू शकेल. पण जर डब्ल्यू नाही आला तर मात्र बबलू खुश आहे. आमचे प्रशांत आठवडे सर नेहमीच म्हणतात. या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. क्रिकेटमध्ये समालोचन हे देखील आता एक भरीव कामगिरी करते. क्रिकेटला खूप चांगल्या पद्धतीने जर मॅच रंगवायची असेल तर समालोचन तितकंच दर्जेदार व्हायला हवं. आणि कालच्या परवापासून राहुल भोईर म्हणा, सुभाष धुमाळ म्हणा, त्यानंतर सौरभ पाटील म्हणा, आज चंद्रकांत शेट्टे सर म्हणा, खूप चांगलं काम समालोचनाच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये करतात. आता गरज आहे 3 बॉल 3 धावांची. पाहूया या पुढच्या बॉलवर काय होते. गोलंदाजी मार्कवर नितेश कमबॅक करेल का आपल्या संघासाठी? येस, कमबॅक करतो. मी म्हणालो होतो की डॉट बॉल किंवा विकेट हे महत्वाचं आहे. आणि आता पुन्हा एकदा मॅच मध्ये रोमांच वाढतोय. 2 बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे. ऊंचाई नहीं मिलती पैरों की एड़ियां उठाने से, ऊंचाई मिलती है कूच कर दिखाने से. आणि आता मात्र नितेश करून दाखवतोय. 2 बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे. आणि आता पुन्हा एकदा कानमंत्र देण्यासाठी ऋषभ काटे जातोय. बघा, ऋषभ काटे जरी पहिल्या षटकामध्ये त्याला मार बसला असला तरी देखील उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज आहे, अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा वापर तो या ठिकाणी करतोय. महत्वाचं आहे, जरी आपल्याकडून जर खेळ खराब झाला पण मात्र आपल्या सहखेळाडूचा खेळ जर चांगला झाला तर त्याला प्रोत्साहित करणं आपलं काम आहे. 2 बॉल 3 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर नितेश, स्ट्राईकवर बॅट्समन असेल विरेश. यावेळेस बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक नाही आहे, नो मॅन्स लँड. 2 धाव पूर्ण आहे. 3ऱ्या धावासाठी प्रयत्न होतोय का पाहूया. 2 फलंदाज एका साईडला आहेत म्हणजे एकाला परतावं लागणार आहे. आणि आता एक सिच्युएशन आहे, आउट केलंय की नाही केलंय. येस, रन 2च असतील. या नियमानुसार जो भिवंडी क्रिकेट असोसिएशनचा नियम आहे त्यानुसार आउट नाही आहे, 2 धावा असतील. प्लीज निर्णय कळवा, जो निर्णय जोपर्यंत येत नाही. यस, आउट. 2 धावा, राईट. 2 धावा. यस, 2 धावा. एका बॉल मध्ये एका धावाची गरज आहे. आता 1 बॉल 1 रिक्वायर्ड टू विन. पुन्हा एकदा सिच्युएशन क्रिटिकल आहे. धडधड वाढते. बघा, नो सुपर ओव्हर, नो बॉल आउट, स्ट्रेट फॉर. तुम्हाला 1 धाव पूर्ण करायचीच आहे. नाही झाली तर मात्र साई स्पोर्ट्स खारबाव विजयी, झाली तर जय हनुमान टेंबवली विजयी. मात्र क्रिकेटमध्ये अशा सिच्युएशन खूप कमी वेळा येतात. चला प्लीज, स्प्रेड आउट प्लीज. साई स्पोर्ट्स खारबाव संघाला नम्र विनंती असेल की प्लीज वेळ घ्या पण कमी. मान्य करतो मैदानाच्या आतमध्ये वातावरण गरम आहे
वातावरण तर असं देखील गरम आहे आणि मैदानाच्या बातमध्ये तर अजून जास्त गरम झालेलं आहे. आता एका बॉलमध्ये एका धावेची गरज असताना फलंदाज हावी होईल की गोलंदाज हे पाहणं गरजेचं आहे. मागच्या 50 मिनिटांमध्ये तुम्ही काय केलंय त्याला महत्व नाहीये, पुढच्या एका मिनिटाला महत्व आहे. या एका मिनिटामध्ये तुमचा जर खेळ चांगला राहिला तर तुमचा संघ पुढच्या फेरीमध्ये, नाहीतर घरचं तिकीट. चला पाहूया, एका बॉलमध्ये एकची गरज आहे. नितेशने मात्र खूप चांगला कमबॅक मिळवलेला आहे आणि आतापर्यंत वीरेशने पहिल्या सामन्यामध्ये चांगला खेळ केलाच केला, आता सुद्धा तो संघाच्या मदतीला धावून आलेला आहे. एका बॉलमध्ये एकची गरज आहे. येस, एज युज्युअल शेजारी वाढलेत आणि वाढायलाच हवे. जेव्हा घरामध्ये कुठला तरी फंक्शन असतो तेव्हा शेजारी वाढतात ना, तसेच शेजारी आता वाढत आहेत. खेळपट्टीवर एका बॉलमध्ये एका धावाची गरज असताना तर ही सिच्युएशन तर नेहमीच पाहायला मिळालंय. कंपल्सरी चेस, एक धाव कुठल्याही सिच्युएशन मध्ये कंप्लीट करावी लागेल. 1400 ची वॉचिंग आहे. ऍज युज्युअल जीटीसी लाईव्ह तर मात्र खूप चांगली प्रगती करते आणि एकाच दिवसामध्ये 8 ऑर्डर्स आहेत. क्या बात आहे. भिवंडी कल्याण डोंबिवली परिसरामध्ये 8 टीम वर्क करतात जीटीसी लाईव्हच्या. एका बॉलमध्ये एका धावेची गरज. सामना आवडला असेल तर टाळ्या फुकट आहेत, टाळ्या वाजवल्या तर हरकत नाही. दोन्ही संघासाठी मनपूर्वक शुभेच्छा. एक बॉल एक व्हॉट अ मॅच. डेफिनेटली, कारण अशा मॅचेस खूप महत्वाच्या आहेत. नितेश आहे गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईकवर बॅट्समन असेल वीरेश. ऑल द बेस्ट. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने संयमाचं प्रतीक दाखवलं आणि